मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. विट्यात ब्राह्मण गल्ली श्री एकमुखी दत्त मंदिरात जंगी नियोजन करण्यात आलंय. मंदिर स्थापनेच्या 203व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच दत्त जयंतीनिमित्त जन्म सोहळ्याचे जोरदार नियोजन करण्यात आलंय. त्यानुसार उद्या गुरुवार सायंकाळी 6 वाजता जन्म सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर शुक्रवारी महाप्रसाद आणि पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलंय. श्री गुरुदेव दत्त, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी सुरेशानंदराव कुलकर्णी. ही दत्ताची महिमा काय म्हणून सांगू. एकमुखी दत्त म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटतं मला. मी इथं 60-70 वर्ष आहे. महाप्रसाद करतो, त्यांची सेवा करतो. मागे जिवंत समाधी आहे, कारण खाली तळघर आहे. देवाला पाहिलं तर असं वाटतं प्रत्यक्ष जन्मकाळाला दत्त उभा राहिलेत. आणि इतका मोठा प्रसाद होतो, सगळे जेवतात, भजन कार्यक्रम होतो, भक्तिभाव होतो. आणि कुठलं लोक दर्शनाला येतात की मुंबईसने येतात, मिरजे येतात. असं दत्त मंदिर जवळपास कुठंही नाही आहे. त्यानंतर पंढरपूरला एक आहे, नारायणपूरला आहे. जवळपास एकमुखी दत्त मंदिर नाही आहे. शंखचक्र सगळं हत्यार आहेत आणि प्रसन्न मूर्ती आहे की खाली तळघर आहे. जे स्वामी समाधी लावून बसत होते. मागत स्वामींची जिवंत समाधी आहे. प्रत्यक्ष असा अनुभव माणसाला येतो. त्यांनी जरूर मंदिराला यावं आणि एकदा सेवा घडावी, त्यांचे दर्शन घ्यावं असं वाटते. मी 70 वर्ष इथं आत राहतो आहे. ह्यांची 3 पिढी आम्ही सेवा करतो. देवाची दर्शनाला स्वयंपाकाचं काम करतो, प्रसाद करतो. आम्हाला इतकं समाधान आहे. अशी मूर्ती पाहायला मिळणार नाही. आणि मालकाच्या मंदिरात म्हणत आहे की पूर्वीसारखं मंदिर बांधावं, पण ते म्हणतात की सगळ्यांनी बांधणारे आपण बांधायचं आहे त्यांना, असं त्यांना वाटतं. लोकांनी म्हणतात करून एक मंदिर परत व्हावं असं मला सर्वांनाही वाटतं. आणि सर्वांनी कृपा करावी आणि थोडंसं कृपा केल्यावर सेवा करावी असं आम्हालाही वाटतं. आणि येणारी भक्तांनी सगळं एकदा यावं, जन्मकाळ पाहावा. आणि मूर्ती इतकं प्रसन्न आहे, प्रत्यक्ष दत्त महाराज उभं राहिलेत. आपण म्हणतो की नाही ब्रह्मा विष्णू महेश्वर, तशी ते तिन्ही मूर्ती आहेत. आणि वर जटाही आणि मुकुटबी आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, शंखचक्र आहे, सर्व आहेत. आणि तळघर पण आहे. आता काय जास्त बोलावं. आम्ही नेहमीच तर स्वयंपाक करत येतो आणि आम्हाला इतकं समाधान मिळतं की अजून करावं. पण वय झाल्यामुळं की नाही, म्हणजे होईल तेवढंच करतो. आणि जास्त काय सांगायचं महिमा. ब्राह्मण गल्लीमध्ये लोक सगळे येतात, जेवतात, प्रसाद करतात, भिक्षा देतात मंदिराला येऊन. आणि फार बरं वाटतं. आणि मला वाटते सर्वांनी दर्शनाला यावं, एकदा जरूर दर्शन करावं आणि सेवा करावी आणि प्रसाद घ्यावा. अमृतातुल्य प्रसाद आहे दत्त महाराजांची, अन्नपूर्णा त्यांच्या सेवेत आहे हे माहीत असून सर्वांनी यावं असं मला वाटतं. आणि तुम्हाला सर्वांनाही सर्वांची कृपा असू दे. सर्वांना दत्त महाराज तुमच्यावर कृपा करू दे आणि तुम्हाला समाधान मिळू दे, आयुरारोग्य मिळू दे असं आम्हाला वाटतं. एक वय झालेले म्हणून आम्ही सांगतो, सर्वांनी जरूर या. गुरुदेव दत्त स्वामी, गुरुदेव वासुदेव. प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्तात्रय जन्मोत्सव एकमुखी दत्त मंदिर विटे ब्राह्मण गल्ली प्रतिवर्षाप्रमाणे आता 203 वर्ष जन्मोत्सव 203 वर्ष पूर्ती सोहळा सुरू केलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्यासमोर यावर्षीच्या जे काही कार्यक्रम आहे त्याची पत्रिका सांगतो आहे. 28 तारखेपासून आपल्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हा सोहळा 28 तारखेला धनश्री शिंदे यांचे व्याख्यान झाले. 29ला के पंडित यांचा हास्यसम्राट हा कार्यक्रम साजरा झाला. त्यानंतर 30 तारखेला स्वरांजली हा कार्यक्रम, भक्तिभावगीतांचा कार्यक्रम जयसिंगपूर यांचा साजरा झाला. त्यानंतर 1 तारखेला सुप्रिया सांभारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रमपणे संपन्न झाला. काल 2 तारखेला करुणा त्रिपदी आणि महिलांचे भजन झाले. आज आता 3 तारीख आहे. तर या दिवशी दत्त महाराजांचा दत्तयाग हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. उद्या सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक आहे आणि संध्याकाळी 6 वाजता श्रींचा जन्मकाळ प्रकाश कानडे सर हे करणार आहेत.
रात्री 9 वाजता स्वामी श्रीराम भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आहे आणि 5 तारखेला सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये महाप्रसाद संपन्न होणार आहे आणि रात्री संध्याकाळी विटे शहरातून श्रींची भव्य दिव्य असे पालखी मिरवणूक अतिगोडे निघत असते, तेही निघणार आणि कार्यक्रम पूर्ण यावर्षीचा सोहळा संपन्न होत आहे. या दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या विट्यामध्ये एकमुखी दत्त मंदिर हे बहुतेक फार कमी ठिकाणी आहे. लोकांना माहीतच नाही की सगळ्यांना माहीत आहे की 3 मुखी दत्त मंदिर असते, परंतु एकमुखी दत्त मंदिर विट्यामध्ये आहे आणि ते पण पाषाणातली मूर्ती की ज्या मूर्तीला 203 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हे मंदिराचं बांधकाम ज्ञानसागर महाराज कुलकर्णी हे आमचे जे पूर्वज आहेत त्यांनी या मंदिराची स्थापना शके 1744 साली केलेली आहे. तरी याचे वंशज म्हणून आम्ही आता या ठिकाणी राहत आहे आणि त्यांची सेवा करत आहे. मागच्या बाजूला मंदिराच्या 2 समाधी आहेत, त्यात एक ज्ञानसागर महाराज आणि ब्रह्मदिगंबर स्वामी महाराज अशी यांची समाधी आहेत आणि त्यांचे वंशज म्हणून आम्ही आता सेवा करत आहे. त्या मंदिराचे बऱ्या लोकांचा सर्वांसमोर माहिती व्हावी. पाषाणातली दत्त महाराजांची मूर्ती एकमुखी आणि त्याला 6 हात आहेत हे लोकांसमोर समजावं म्हणून त्यानिमित्तानं आपणाला याविषयी माहिती देत आहेत. अजूनही ह्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला आमच्याबरोबर ज्यांनी आज वयाचे 84 वर्ष पूर्ण केलेत सुरेश अण्णा उडपी कुलकर्णी. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक